देशभरात सध्या होळीचे वातावरण आहे. अशामध्ये शुक्रवारी 14 मार्चला संपूर्ण देशभरासह गुजरातमध्ये हा होळीचा सण साजरा केला जातो. पण या सणाच्या आदल्या दिवशीच म्हणजे गुरुवारी 13 मार्चला रात्री आपल्या मुलासाठी होळीचे रंग आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेला भरधाव येणाऱ्या गाडीने धडक दिली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या अपघातानंतर 20 वर्षीय वाहन चालक तरुण अजून एक राऊंड म्हणत ओरडताना दिसत आहे. या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील करेलीबाग परिसरात एका 20 वर्षीय रक्षित चौरसी या तरुणाने भरधाव वेगाने गाडी चालवत तब्बल 4 ते 5 जणांना उडवले. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार एका बाईकला धडक दिल्यानंतर ही कार थांबली तेव्हा त्यावेळी काही लोक जमा झाले. पण यावेळी गाडी चालवणारा रक्षित चौरसिया हा नशेत असल्याचे दिसले. तो गाडीतून बाहेर पडून आणखी एक राऊंड असे जोरजोराने ओरडत होता. त्याला पाहून जमाव आक्रमक झाल्यानंतर त्याने ओम नमः शिवाय अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर लोकांनी पकडून या तरुणाला पोलिसाच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला, पण अद्याप त्याने अंमली पदार्थाचे सेवन केले होते का याची पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार एका काळ्या रंगाची चारचाकी रस्त्यावरील लोकांना उडवत गेली. यामध्ये हेमालीबेन पटेल या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी 4 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामध्ये जैनी वय 12 वर्षे, निशाबेन वय 35, एक 10 वर्षाचा मुलगा आणि एका 40 वर्षाच्या व्यक्तीचा समावेश आहे. या सगळ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार या अपघाताच्या वेळी गाडीची वेग मर्यादा 100 ते 120 या वेगात असल्याचे सांगितले जाते. मिळालेल्या माहितीनुसार रक्षित चौरसिया हा तरुण वडोदरा येथील MS विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत होता. सध्या तो पोलिसाच्या ताब्यात आहे.